जुन्या पेन्शन योजनेसाठी परिचारिका संपावर गेल्या आहेत। आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारण्यात आलाय। बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत। आपल्या संपावर ते ठाम आहेत। जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या मर्जीची। जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या मर्जीची। जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या मर्जीची। सर्व स्तरावरील रिक्त पद खाली रोड वर पाय कोण म्हणता देणार नाही। कोण म्हणता देणार नाही। मुंबईतील जे रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, तर पुणे नाशिक मध्येही कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय। मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी संप पुकारण्यात आला आहे। ससून रुग्णालयात या परिसरात जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सर्व प्रकारची रिक्त पदे भरण्यात यावीत आणि खासगीकरण थांबवलं पाहिजे या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलंय। याचाच आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। शहरातील सरकारी दवाखान्यातील नर्सेस जे आहेत ते आजपासून संपावरती गेलेल्या पाहायला मिळत आहेत। पुणे जिल्ह्यातील जवळपास 1000 नर्सेस जे आहेत ते आज संप करतायत आणि त्यांच्या संपाच्या माध्यमातून ते सरकारला इशारा देत आहेत की लवकरात लवकर जी आहे ती जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा आमच्या जो काही आक्रमकता आहे ती वाट पाहू नका, अशा प्रकारची मागणी जी आहे ती ही सगळेजण करताना पाहायला मिळत आहेत। आणि ह्या सगळ्या महिला देखील यामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेल्या आहेत। नेमकी काय मागणी आहे तुम्ही काय? आमची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन आम्हाला म्हणजे भेटायलाच पाहिजे। आणि एवढे आम्ही जे बंधू भगिनीनो जर विधवा बाई रिटायर झाली तर ही काय करणार, हिच्या पुढचं कसं चालणार, ह्याच्यासाठी सरकारने हा खोकेबाज। यापूर्वी तुमची पेन्शन कशी होती मुद्दा आहे की यापूर्वी काय पेन्शन होती तुमची, म्हणजे नवीन पेन्शन काय आहे आणि जुनी पेन्शन काय आहे? नवीन पेन्शन मध्ये DCPSC आमचं चालू आहे। पेन्शन अशी आहे मेल्यानंतर ते देणार असं बोलतात, ते मेल्यानंतर पेन्शन देऊन काय फायदा आहे? आता जिवंत असल्यावर पेन्शन दिलं तर फायदा आहे। म्हणून आमची मागणी आहे जुनी पेन्शन जी पद्धतीने होती त्याच पद्धतीने चालू करून लवकरात लवकर GR द्यावे, मग आम्ही लगेच कामाला सुरुवात करणार। संप करून मार्ग निघेल का? रुग्णांचे हाल झाल्यानंतर मार्ग निघेल का? संप आम्ही आमच्यासाठी केलेले आणि रुग्णाचे हाल होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे हे करतोय आम्ही की सरकारला की लवकर आमचं मंजूर करावे की पेन्शन, आणि पेन्शन आम्हाला द्यावी, कारण का सर्व कर्मचारी लोकांचा हाल व्हायला आणि 3 महिन्यापूर्वी आम्हाला काय आश्वासन दिलं की पेन्शन आम्ही लागू करू। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।